मग कोणत्यातरी बॅट जायचं काय? लेकीचं एवढं ठुमक्यात बोलणं ऐकून पप्पा निघाले लगेच एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी. आता पहिल्या एटीएम ने आम्हाला धोका दिला म्हणून लगेच दुसऱ्या एटीएम मध्ये आलो. एटीएम मधून पैसे काढले आणि माऊची अवस्था अशी काहीशी होती. एटीएम मधून पैसे काढल्यावर माऊच्या पप्पाने लगेच गाडीला स्टार्टर मारला आणि गाडी घेतली पुण्यामध्ये. पुण्यात कुठं तर तुळशीबागेत बरं का. तुळशीबागेत म्हणलं ना की माझ्या जीवात जीव आला, कारण बऱ्याच दिवसापासूनची माझी इच्छा आज मात्र पूर्ण होणार आहे. काय घेऊ काय नाही ह्या विचाराने मात्र रस्ता लवकर संपवायचा प्रयत्न करत होते. पहिलं मात्र थांबलो सँडविचच्या इथं, सँडविच काय भेटलं नाही म्हणून काय नाराज झाले नाही, कारण वस्तू आपल्याला घ्यायच्या होत्या. तुम्ही तुमचं बघा आणि आम्ही आमचं निघालो असं बोलून आम्ही दोघी निघालो पुढच्या खरेदीला. आलोच होतो तर काहीतरी उचापची करणार ना, त्याच्यामुळे महात्मा फुले भाजी मंडई याच्या खाली नक्की कसलं मेट्रो स्टेशन आहे हे बघण्यासाठी आम्ही दोघी आलो. फिरून फिरून पाय दुखले म्हणून पोटपूजा करायला अर्चनामध्ये आलो आणि मसाला डोसा पहिला ऑर्डर केला. 150 रुपयाची चप्पल 100 रुपयात सुद्धा भेटते हे माऊला आणि माऊच्या पप्पालाही दाखवून दिलं. पुढच्या खरेदीला जायच्या आधी म्हटलं गणपती बाप्पा मोरया, आणि असंच सगळी खरेदी करून आलो इकडे स्वामींच्या दर्शनाला. आणि बघता बघता एवढा उशीर झाला की अख्खी मंडई बंद झाली, पण आमची खरेदी मात्र बंद नव्हती झालेली. मनात विचार आला की थोडी खरेदी उद्यासाठी ठेवावी, म्हणून हा विचार करून घरी प्रस्थान केलं.